सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे योऽन्त प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणार् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथमो नमो पांडुरंगा करो प्रथमो आदिदेव चरण संतान त्यांच्या कृपादाने रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आता मज साई ये करावे देवा ये करावे देवा
सोडिला संसार माया तयावरे फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती देहुनिवासी पंचमवेद निर्माते जगत उद्धारक जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा भगवंताची भक्तवत्सलता प्रतिपादन करणारा अभंग विठाला विठाला पूर्वी थोडासा परिहार मोठ्या महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले या दस्तापूर नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालतो ते म्हणजे आदरणीय वंदनीय आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान अच्युत महाराज दस्तापूरकर व त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आमचे उपस्थित गुणीजन मंडळी उत्कृष्ट गायनाचार्य आमचे मित्र रोहिदास महाराज उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे मित्र कालिदास महाराज उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे कृष्णा महाराज परिसरातील काही गुणीजन मंडळी परिचित अपरिचित गुणीजन मंडळी तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून एका भक्ताचं वर्णन करतात आणि दुसरी विशेष गोष्ट जर सांगायची जर झाली तर भक्ताचं वर्णन हे भक्तांनीच करणं गरजेचं आहे. हो, तुम्ही चाल चांगली म्हणली असं म्हणण्याकरता मला गाणं चांगलं कळलं पाहिजे. कालिदास महाराजांना पक्वात सुंदर वाजवला असं म्हणण्याकरता मला तालाचं ज्ञान चांगलं असलं पाहिजे. तुका म्हणे आगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू. समुद्राची खोली किती आहे हे पाहण्याकरता त्याला समुद्रा इतकंच खोल जावं लागतं. वरी उभा राहून पाहणाऱ्याला नाही समजत. पर्वताची उंची किती आहे हे पाहण्याकरता त्याला पर्वता इतकंच उंच जावं लागतं. खाली उभा राहून पाहणाऱ्याला नाही समजत. मी नाही सांगत, ज्ञानोबाराय सांगतात. आगा आकाश किवसावे त्याहुनी अधिक थोर भावे मनोनी अपाड हे आघवे निर्धारिता. ज्ञानोबाराय सांगतात आकाश आवळायचं असेल, आकाशाला जर मिठी मारायची असेल तर आपले बाहुये आकाशापेक्षाही मोठे असले पाहिजे. तसं भक्ताचं वर्णन करण्याकरता मुळात भक्त व्हावं लागतं. भक्ताचा महिमा भक्ताची महिमा भक्तची जाणती दुर्लभ यागती अनेकांच्या. म्हणून हा अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. म्हणजे तुकोबाराय कोण आहेत? भक्त आहेत. या अभंगात ज्यांचं वर्णन करतात ते सुद्धा कोण आहेत? भक्त आहेत. फक्त त्या वर्णनाचा अनुवाद करणारा अभक्त आहे. विठाला विठाला
तुकोबाराने या अभंगातून आवड व्यक्त केलेली महाराज. देवाला काय आवडतं? प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आवडत असतं. अहो माणूस सोडून द्या, जीव म्हणला की त्याची आवड आलीच. मग काही माणसाच्या आवडी वेगवेगळ्या असतील महाराज. काही माणसाला पैसा आवडत असेल, काही माणसाला स्वतःची पत्नी आवडत असेल, त्याच्या पत्नीला दागिने आवडत असतील. आवड भिन्न भिन्न आहे ना महाराज. पण प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडत असतं का नाही? एक जण मला म्हणला, महाराज मला काहीच आवडत नाही. मी म्हणलं तुला काही जरी आवडत नसल, मला काहीच आवडू नये हे तरी तुला आवडतच ना. म्हणजे आवड नाही असा एकही जीव या जगामध्ये नाही. तसं देवाला काय आवडतं महाराज? उद्धवानं प्रश्न विचारला होता, देवा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? देवानं उद्धवाला मिठी मारली आणि सांगितलं, उद्धवा मला सगळ्यात जास्त जर कोण आवडत असेल तर भक्त आवडतात. मान्य देवा, पण किती तुम्हाला भक्त आवडतात? त्यावेळेस भगवान सांगतात, उद्धवा न तथा मे प्रियतम आत्मयोनिरी शंकर न च शंकरशन स्त्री नैव आत्मा चेयता भवान. उद्धवा आत्मयोनी ब्रह्मदेव पण मला तितके आवडत नाही, न शंकर बाबा पण मला तितके आवडत नाही, न शंकरशन माझा सख्खा भाऊ बलराम सुद्धा मला तितका आवडत नाही, न स्त्री म्हणजे लक्ष्मी माझी अर्धांगिनी लक्ष्मी सुद्धा मला तितकी आवडत नाही. आणि शेवटी तर हद्द पार केली, नैव आत्मा माझा आत्मा माझा जीव सुद्धा मला तितका आवडत नाही. मग जीवापेक्षाही जास्त देवाला जर भक्त आवडत असतील तर भक्त म्हणायचं कोणाला? त्याच्या गळ्यात 2-2 माळी आहेत त्याला, ज्यानं नाकापासून शेंडीपर्यंत फट्टा वरडा त्याला, ज्याला पकवाज वाजविता येते त्याला, ज्याला चाली चांगले म्हणता येतात त्याला, का ज्याला चांगलं कीर्तन करता येते त्याला? खरं सांगू का, भक्त हे कीर्तन करत असतात, पण जे कीर्तन करतात ते भक्तच असतात असं अजिबात नाही. विठाला भक्ताची महाराज सोपी व्याख्या आहे, जन जगाचा संबंध तोडला देवाशी संबंध जोडला, आणि जगाचा संबंध तोडल्याशिवाय देवाशी संबंध जुटू शकत नाही. बरं, याच्यानंतर थोडंसं सोपं करून सांगतो, अवघड जर कळत नसेल तर. ज्याची आवड कधी बदलत नाही त्याला म्हणायचं भक्त. तुमची आमची आवड बदलती ना महाराज. वय बदललं की आवड बदलली, देश बदलला की आवड बदलली, काळ बदलला की आवड बदलली. लहानपणी जे आवडतं ते तरुणपणी आवडत नाही, तरुणपणी जे आवडतं ते म्हातारपणी आवडत नाही. लहानपणी सगळ्यात जास्त कोण आवडतंय? 5 वर्षाच्या लेकराला प्रश्न विचारला, बाळा तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? त्याला सगळ्यात जास्त जर कोण आवडत असेल तर महाराज त्याची आई आवडते. किती आई आवडते? बाहेर गेला तरी आई, आणि घरात आला तरी आई, शाळेत गेला तरी आई. लहानपणी असं वाटतंय महाराज आईनं सोडून मला कुठंच जाऊ नाही. मग ती बाहेर जरी निघाली तरी मग मला तिनं सोबत घेऊन जाऊ, एवढी आई आवडते. पण कधी? लहानपणी. तेच लेकरू हळूहळू हळूहळू मोठं झालं, मोठं झाल्या त्याचे 2 हाताचे 4 हात, म्हणजे लग्न झालं. लग्न झाल्या इमानदारीनं सांगा सगळ्यात जास्त कोण आवडते? म्हणा बायको. म्हणलात तरी आवडती, नाही म्हणलात तरी आवडतीच नाही. आमचे गुरुजी म्हणायचे, काय काय पोरं तर बायकोसाठी गाणं म्हणतात. कोणतं? माझं बाईलं ग बाईलं ग सगळं ग तुला बाईलं ग बाईलं ग, मला नको बाप तुला नको सासरा, तुझा मला आसरा माझी बायको ग, मला नको आई तुला नको सासू, आपण दोघं बसू माझी बायको ग, मला नको भाऊ तुला नको धीर, तुझा मला धीर माझी बायको ग, मला नको बहीण तुला नको ननन, तुझा मला आनंद माझी बायको ग, माझं बाईलं ग बाईलं ग सगळं ग तुला वाहिलं ग बाईलं ग. इतकी बायको आवडते. कधी? लग्न झाल्यावर. कलियुगात मिळाली राघूला मैना, आणि ती मैना त्याच्या ध्यानातूनच जाईना. मी म्हणतो नका का तू या ध्यानातून जाईना, मग तू नको ना करू माय बापाची दैना. हम दो हमारे दो, आणि पहिले दो जाने दो. आणि हम दो हमारे दो कायदा फक्त हिंदूलाच आहे, मुस्लिमाला आहे का कोणता कायदा? हम दो हमारे 50. आमच्या इथल्या बचीर भाईला 22 पोरं 8 पोरी.
त्यानं जर मोटरसायकलला किक खानलीन मान ओतला निघालं तर त्याची बायको पाठी मागून आवाज देते, हाजी सुनते हो, जरा रुक जाना, हमें भी साथ लेके चलना, आपके आगे रुखसाना, आपके पीछे हसीना, हसीना के पीछे शकीना, उन तीनों को जरा आगे सरका देना, फिर आप बैठ जाना, आपके पीछे हसेन, हसेन के पीछे हुसैन, राहिलीच जागा तर मीही बसेन. इतके जण एकाच गाडीवर, हम दो हमारे दो, कायदा कोणाला? हे सरकार काय कोणाला कायदे देईन काय सांगताच येत नाही महाराजन. सध्याच्या काळात तर मोदी सरकारनं दोन्ही सारखेच केले, गरीब सारखे श्रीमंत सारखे, नोटबंदीमुळं. आणि बरं झालं ना महाराज, एवढा काळा पैसा बाहेर आला, एवढा काळा पैसा बाहेर आला, आपल्या बायानं घरात चोरून ठेवलेले पैसे सुद्धा असे गप्प बाहेर आले. काळ इतका विचित्र झालाय, मोदी साहेबाचं नुसतं भाषण जरी टीव्हीवर आलं तरी भीती वाटायली. भाई और बहनों, इस देश में, इस देश के सभी मेरे प्यारे देशवासियों, इतकं जरी ऐकलं तरी वाटायला आता काय बंद करते की. कालिदास महाराज तेनं काही बंद करा मात्र सप्ती बंद करू नये, नाही तर एखाद दिवशी अशी घोषणा द्यावं, भाई और बहनों, इस देश के सब सप्ते बंद कर दो, मला तर शेळ्याच वळावं लागतं. कारण आता शिकमो दुकान भारी चाललेले महाराज. हो, आणि पैसे पचवायला ताकद लागत असती, कोणाला पैसे पचत नसते. आमच्या गावातल्या एका बाईला 10 लाखाची लॉटरी लागली. किती? 10 लाखाची. पण मॅनेजर म्हणला, ह्या बाईला सांगितलं तुला 10 लाखाची लॉटरी लागली तर बाई अटॅकनच मरण. माझ्यासारखा महाराज तिथं गेला आणि मॅनेजर म्हणला, महाराज त्या बाईला 10 लाखाची लॉटरी लागली, मात्र तुम्ही तुमच्या भाषेत समजून सांगा. महाराज त्या बाईपाशी गेले आणि म्हणले, बाई तुम्हाला जर 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? बाई म्हणली, मोय महाराज, मला जर असल्या दुष्काळात जर 10 लाखाची लॉटरी लागली तर त्याच्यातले 5 लाख मी तुम्हाला देईन. महाराजच मेलो. हा, पचवायला ताकद लागत असती महाराज. पूर्वीच्या काळामध्ये जर पाऊस पडत नसेल तर लहान लेकर गाणं म्हणत होते. कोणतं? ये रे ये रे तुला देतो, पैसा झाला, पाऊस आला. यंदाच्या सालात लेकरायचं देवानं ऐकिलं. यंदाच्या सालात पाऊस आला मोठा, पैसा झाला. पण ज्याचा धंदा छोटा त्याला नाही तोटा. ज्यानं घरात दाबल्या नोटा त्याच्या गाडीचा मोरडा पाटा. आता त्याच नोटा तुम्ही सप्त्यात वाटा, नाही तर निघन तुमचा काटा. विठाला विठाला, ताली 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 ताली. बदल कसा होत गेला बघा ना महाराज, किती बदल होत गेला. क्षणाक्षणाला बदल होत गेला. तुमची आमची आवड क्षणाक्षणाला बदलत असते, पण भक्ताची आवड कधीच बदलत नाही. वय बदलो, देश बदलो, काळ बदलो, भक्ताची आवड एकच. आवड निरंतर. कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. ज्याची निरंतर आवड असते तो एक नंबरचा भक्त आहे. मात्र लोक भक्त कोणाला म्हणतात महाराज? लोक उद्या माऊली भारती भक्त म्हणतील. लोकाला आमचं काय माहिती आहे? लोक कोणाला भक्ती म्हणतात? लोक बाह्यरंग बघतात, अंतरंग पाहत नाहीत. लोक फक्त इस्त्रीचे कपडे पाहतात, माणसाच्या मागं किती कर्ज आहे ते पाहत नाहीत. लोक फक्त माणसाचा बंगला पाहतात, गवंड्याची किती उधारी राहिली ते पाहत नाहीत. लोक फक्त माणसाची गाडी पाहतात, गाडीच्या मागं किती हप्ते ते पाहत नाहीत. लोक फक्त पत्नीचं रूप पाहतात, गुणपणी पाहत. पुन्हा बघू नाही का? नाही, इथं कसं म्हणा.
हो मला सांगा किती बाह्यरंगाला किंमत आली पण देव बाह्यरंग बघत नाही महाराज. अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी हो पाहे जोडी हो भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची. हो अंतरंग बघतो महाराज अंतरंग. तुम्ही म्हणता ही अशा काम चाली म्हणायला लागली. हो चांगलंय तितकं घ्यायचं वाईट तितकं सोडून द्यायचं. विठाला विठाला बाह्यरंग लोक पाहतात अंतरंग पाहत नाहीत पण परमार्थात बाह्यरंग महत्वाचा नाही अंतरंग महत्वाचा आहे. देव बाह्यरंग बघत नाही अंतरंग पाहत असतो आणि अंतरंग महत्वाचा आहे. आणि डुप्लिकेट वस्तूला किती ओरिजिनल बनवण्याचा प्रयत्न करा. अंतरी संसार विठाला विठाला अंतरी संसार. हो पुढं लोक बाह्यरंग बघतात ना महाराज अंतरंग पाहत नाहीत. आणि तुम्ही कितीही डुप्लिकेट वस्तूला ओरिजिनल बनवण्याचा प्रयत्न करा ती डुप्लिकेट ते डुप्लिकेटच असते महाराज. बाह्यरंग महत्वाचाच नाही. आमच्या गावातलं एक पोरग लयच सुंदर होतं पण त्याला पोरगीच कोणी देणं गेलं. पोरगी कम देणं गेलं माहिती का लहानपणापासून त्याला दातच नव्हती. लोक म्हणले काय करायचे जी इस्टेटन श्रीमंतीन पोराला दातच नाहीत. ते दुसऱ्या दिवशी मायापाशी आला आणि मला म्हणला महाराज मला लग्न करायचंय. मी म्हणलं बाळू कोण देईन तुला पोरगी तुला दातच नाहीत ना. ते म्हणला पाहत राय गावात नंबर 1 ची पोरगी करून दाखवतो. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी परभणीला गेलं दवाखान्यात जाऊन अशी डुप्लिकेट दात बसली चमचम. पोरगी पाहायला गेलं पोरगी पसंत झाली गेटकेन लग्न केलं घरी घेऊन आला. मला म्हणला चला चहा प्याला. गेलो चहा प्याला. बायकोला म्हणला ए महाराज आहेत आपल्या गावाचे पड पाया पड. ती पाया पडीन मला म्हणला कस काय तापली माणसं. मी म्हणलं नंबर 1 पण तुला कस काय भेटले. ते म्हणला महाराज फसिलं का नाही बायकोला. त्यानं डुप्लिकेट दात काढे टॅबला ठुले जोर जोरात लागला हसायला. त्याची बायको मधात गेली त्याच्यापेक्षा लागली जोरात हसायला. मी म्हणलं वहिनी त्यानं तुम्हाला फसिलं म्हणून ती हसायला तुम्ही काम हसायला. ती म्हणली महाराज त्याला लहानपणापासून दात नाही तर मला लहानपणापासून डोसक्याला केसत नाही. तिनं टोपच उचलून दाखविला. अरे ओरिजिनल ते ओरिजिनल असतंय. म्हणून बाह्यरंग महत्वाचा नाही महाराज अंतरंग महत्वाचा आहे. आणि भक्त म्हणतात कोणाला हो ज्याला देव आवडतो तो
जे देही उदास केले आशा पास निवारून. ही एक भक्ताचं लक्षण आहे महाराज. आणि भगवंताचं आणि भक्ताचं नातं असतं कसं? नवरा बायको सारखं. तू म्हणता नवरा बायको सारखं? हो, कारण तुकोबाराय म्हणतात पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. जसा पतिव्रता माऊलीच्या अंतःकरणामध्ये पतीविषयी भाव असतो, तसाच भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी भाव असतो. पतिव्रता म्हणतात कोणाला? पतीची या मता अनुसरून पतिव्रता. पतीच्या मतानुसार जी अनुसरण करते तिला म्हणायचं पतिव्रता. आपल्याला जसं आवडतं तसं ती वागत नाही, नवऱ्याला जसं आवडतं तसं वागण्याचा प्रयत्न करत असते. नाही तर बऱ्याच बाया पोथी ऐकायला येतात, कीर्तन ऐकायला येतात आणि शिळा तुकडा कधी नवऱ्याला टायमावर देत नाहीत. पतिव्रता आहेत का ह्या? आणि तुमच्या इकडे भावार्थ रामायण असते का? हा, तो कार्यक्रम लय भारी महाराज. आमच्या इकडं दर प्रत्येक गावामध्ये तास तास भावार्थ रामायण असते. भावार्थ रामायण खूप गोड आहे, त्याच्याबद्दल नाही बोलायचं मला. हे खराब सांगते त्याचा लय राग येते मला. काय काय जण असे आहेत महाराज, त्याला भावार्थ रामायणाची ओवी बी कळत नाही तरी ते पोथी सांगत इथले सोडून बरं का, आमच्या तिकडे धरून. काय काय जण असे आहेत आणि पुन्हा रामायण ऐकायला लय तरुण पोरं असतात का? नाही 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 नाही. कोणाचा डायनामा गेलेला, कोणाचा डिस्प्ले गेलेला, कोणाची बॅटरी उतरलेली. कारण जमाना मोबाईलचा असल्यामुळे मी मोबाईलच्या भाषेमध्ये बोलायलो. सध्याचा काळ इतका विचित्र आहे, काही नसलं तरी जमतं. मग आता अँड्रॉइड मोबाईल पाहिजे. एक टाइम जेवायला जरी नसलं तरी चालतंय. मग आता व्हॉट्सअप आणि फेसबुक सुरू असलंच पाहिजे. जितकं व्हॉट्सअपमुळं तर इतका धिंगाणा झाला महाराज. आमच्या इकडे ते मानवतला डोंबरे डॉक्टर आहे, एक पेशंट डॉक्टरकडे गेला आणि व्हॉट्सअपच्या भाषेमध्ये काय म्हणला माहिती आहे का? व्हॉट्सअपचे किडे नीट लक्ष द्या. काय म्हणला माहिती आहे का? त्यानं सगळं तपासलं. मग म्हणला काय दुखायले तुमचं? ते म्हणला डॉक्टर साहेब आपला आउट गोईंग फ्री झाले. तुम्हाला रेंज आलीच नाही का? पुन्हा एकदा ऐका. आउट गोईंग फ्री झालंय म्हणलं, आउट गोईंग फ्री झालंय. डॉक्टर म्हणला मग बॅलन्स वगैरे व्यवस्थित टाकून पाहणं. ते म्हणलं काय सांगायचंय डॉक्टर साहेब, रोज बॅलन्स टाकायला मग कोणती स्कीम ऍक्टिव्हेट झाली तेच कळलं. म्हणला बॅलन्सच राहीन. डॉक्टर म्हणला मग आउट गोईंग फ्री झालंय का आणखीन काय होतंय? नाही नाही म्हणलं अधून मधून रिंगटोन बी येते. जमाना मोबाईलचा आहे महाराज. आणि पुन्हा पोथी तर अशी वाचित येत, रावण उडाला कशे 80 त्याला टाकिले पाठीशी, लक्ष्मण आला धावून बाण मग मारीला. सांगणार म्हणला हा काय गोड प्रसंग आहे महाराज. गोड प्रसंग आहे. रावण सीताई साहेबाला घेऊन चाललाय. हे म्हणतंय पहा किती गोड प्रसंग. नाही का रुमण्यानं हा ना. आमच्या इथं लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम 2 जण जालना जिल्ह्यातले बोलिले. एका म्हाताऱ्याला दिसतच नव्हतं. ते व्यासपीठावर बसल्या. शेजाऱ्याला म्हणला रामभाऊ आपल्याला ओवीत दिसत नाही. ते म्हणला लोकायला काय कळत तरी म्हणला स्वरात स्वर मिसळून दी. त्यानं मनानच ओवी जोडली. ते म्हणला राम चाली वाटे लक्ष्मण झाडी काटे. मी म्हणला आम्ही घेतो गोटे आयशे बंधू नाही कोठे संसारात. रामायणातले बाबा हे. आणि लक्ष्मण असा काटेची थिंडत असते तरी सांगणार म्हणते हा याला रामायण म्हणतात. रामायण नाथ महाराजाचं रामायण आहे. चांगल्या चांगल्याला मेळ नाही लागला तर आपल्याला कहा लागेल चला पुढं. असं काय आपल्या आजानं वाचील तर का काय. आणि पुन्हा पोती सुटल्या मायापाशी आला आणि मला म्हणला महाराज कस काय महाराज. मी आणलं नंबर 1. आज मला कळालं पंडित भीमसेन जोशी लवकर कम मेले. तू या भ्यान्यानंच मेले नाही तर 2-4 वर्ष वाचली असते. तरी म्हणला महाराज माझ्या आवाजामध्ये मला सुधारणा करायची, काय करावं लागेल. मी म्हणलं तू 2 टोपण रोगर पी. विठाला विठाला विठाला. पतिव्रता माऊलीच्या अंतःकरणामध्ये जसा भाव तसाच भक्ताच्या अंतःकरणामध्ये भाव. आणि भक्त म्हणतात कोणाला? ज्याला देव आवडतो त्याला नाही. अहो देव तर सगळ्यालाच आवडतो कामापुरता. पण भक्त म्हणायचं कोणाला? देव आवडतो या शब्दाचा अर्थ देवही आवडतो आणि बाकीच्याही काही गोष्टी आवडत असतात. पण 1 नंबरचा भक्त तोय देव आवडतो नाही, ज्याला देवच आवडतो. पुढे चक्कर लावा. तो 1 नंबरचा भक्त आहे. विषय तो त्याचा झाला
तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्याला जनही आवडत नाही आणि धन सुद्धा आवडत नाही. जन म्हणजे कोण? जन म्हणजे जगातले लोक. जगातले लोक का आवडत नाहीत? लोक इतके बैमान असतात, खिशात पैसे असल्या अख्खं जग पुढं पुढं करतंय. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जे. आपलं जर जरा बरं बुरं चाललं ना, आपले पाहुणे आपल्याला मनानं फोन लावतात. मनानं एकदा का आपलं वाजलं, पुन्हा लग्नाची पत्रिका सुद्धा कोणी दे. सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई. टाळ वाजला की जरा. पैसे के भाई दिल का साथी नाही रे कोई. 22 वर्षापूर्वी एक माणूस जरासं गरीब होतं, त्याला कोणीच विचारित नव्हतं, पण त्याच्याकडे जरासा पैसा आला, श्रीमंती आली की कोणी म्हणू लागलं आमचे पाहुणेच आहेत, आमचे पाहुणे. आणि अगोदर काय मेलते काय? पैसा आल्या बरेच झाले पाहुणे. कबीरदास महाराजाचा दोहा आहे महाराज, जब लग अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करें, अपना पैसा निकल गया तो कोई मीठा नहीं बोले. सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई. माणूस जर परभणीच्या बाजाराला गेला आणि बाजाराची थैली घरी घेऊन जर आला, तर लहान लेकरानं पाहिल्याबरोबर लेकरं म्हणते अण्णा आले अण्णा आले अण्णा आले. त्या लेकराला अन्न कशाबरोबर खावं हे सुद्धा कळत नाही, तरी ते काय म्हणते अण्णा आले. पण कुठपर्यंत? जोपर्यंत अन्नाचं अन्न शिल्लक आहे तोपर्यंत. एक दिवस अन्नाच्या जीवनामध्ये असा येतोय, त्याच अन्नाचं अन्न संपतन, तेच अन्नाला महाग. मग मरायची वाट बघतेत, बाहेरले नाही घरातलेच. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नासियेले घर तुमको निया. संसारामध्ये बायको सुद्धा प्रेम करते, पण बायका दोनच गोष्टी प्रेम करीत असतात, एक पैसा आणि दुसरं शरीर. शास्त्राचा नियम आहे, विपत्ती काले गृहिणी परीक्षा. आपल्यावर जर बिकट परिस्थिती असेल, आपल्यावर जर विपत्ती काल असेल, तरी पण बायको जर गोड बोलत असेल तर समजायचं 100% हिचं आपल्यावर प्रेम आहे. पण खिशात पैसे जर असल्यावर बायको गोड बोलत असेल तर समजायचं आपल्यावर प्रेम नाही, पैशावर प्रेम आहे. आणि किती बायकोला जीव लावा महाराज, म्हातारपणी बाईमानच होत असती. एक म्हातारं मला लयच बायकोचं भुसकट सांगू लागलं, महाराज बायको म्हणावून गपचीप बसा. मी म्हणलं काय नसते, म्हातारपणी धोका देत असते. ते म्हणला काही सांगतोस तो आपला, बायको कुठं धोका देत असते. ते 2-4 वर्षात महाराज एवढं गळालं, त्याला उठता येईन बसता येईन. 2 खण माळवदात त्याची अशी बाज टाकून दिली. मी दुपारच्या पाऱ्यात भेटायला गेलो. मी म्हणलं काय चाललंय बाबा? आता काय चालायचं म्हणला महाराज, ऐकू येईन दिसन. तेवढ्यात त्याच्या म्हातारीनं मला चहा केला. मी चहाची बशी हातात घेतल्याबरोबर मी म्हणलं आजी बाबाला चहा. त्याला कायचा जमतंय महाराज, त्यानं पेन मागून निघणं सांगत. आणि नाही द्याला काय झालं महाराज, त्याच्याच पैशाची साखऱ्यापती आहे, पण धोत्र धू धू धोत्र धू धू माझ्या नाकात पाच बसलाय.
म्हणून आम्ही त्याला चहात दाखविनत. कोण म्हणतंय? बायको. थोड्या वेळानं त्याच्या बायकोनं मला पुरणपोळीचा स्वयंपाक केला. 300 पोत्याची थप्पी त्याच्या घरात, 300 पोत्याची पुरणपोळी माया पुढे आल्या. मी म्हणलं आजी बाबाला पोळी काय चालय महाराज, इतका इतका शेपचा रस करून द्यावा लागतंय, ते सुद्धा पोटात राहत नाही. नुसतं मथार मायाकडं असं लुकू 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 पाहू लागलं. चिमणीवणी मुंडकं झालेलं त्याचं. मागून म्हातारी म्हणली महाराज काय तेच वैभव सांगा. मग लग्न झालं तर 1.5 एकर जमीन होती, पण कसं ते न कमीवलं मला कळलंच नाही. आज सुद्धा ते परभणीच्या बाजाराला गेले तर कोणताच दुकानदार त्याच्याकडे पाहतच नाही, कारण पहिली उधारी दिलीच नाही. कायला दुकानदार याच्याकडे पाहिजे. काय सांगा महाराज, सारा गाव झोपल्यावर आमचे मालक रस्त्यानं फिरत होते. कोणाची गाडी दिसली की येठण सोडून आणायची. गेल साली दुष्काळ पडला, चोरीच्या कडब्याव 25 म्हशी येईन जगविल्या. कोणाच्या कोपाटीत मसडासारखी दुर्मड घालीत होते आणि 25 पेंड्याचा बाहेर आणत होते. कधी आळंदी नाही, कधी पंढरपूर नाही. येईन 6 पोरीचे लग्न एकादशी शिवाय केलेच नाहीत. अन्नदान लागत नाही. काय सांगा महाराज, शेजाऱ्याची स्वैरिक जमलीन यायच्या मनात आलं तर एका टापक्यात मोडीत होते, एका टापक्यात. काय सांगा महाराज, येईन अंधारात सुद्धा काड्या वाड्या. तुमच्या पिना ढिलेत होय, अंधारातल्या काड्या कळत नाहीत. आणि आता एकच करावं महाराज, पाण्या पावसाचं मथाऱ्याला देवानं पटकन उचलावं आम्हाला मोकळं. कोण बैल मन खरे मरकरी बैल मासियल घरा मने खर मरता तरी बरे नासियले घर थुंकोनिया म्हणून नावडे जन. आता धन का आवडत नाही, धन नश्वर आहे ना महाराज. किती तुम्ही कमवा सोबत येत नाही. धन कमविले कोटी संगे नाही रे लंगोटी. लंगूट सुद्धा माणसाच्या सोबत येत नाही. आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो, श्रीमंतापेक्षा गरीब माणसं जास्त सुखी असतात. गरीब माणसं, कारण जितके श्रीमंत माणसं असते त्याच्या अपेक्षा मोठ्या असतात, आणि जेवढे गरीब माणसं असते त्याच्या अपेक्षा लहान असतात. श्रीमंतापेक्षा गरीब माणसं कसे सुखी असते एक हिंदीतलं वाक्य तुम्हाला सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, उतना ही महत्व गरीबों के जीवन में चैन से सोने का होता है. आलं का लक्षात? आणि बऱ्याच जणाला हिंदी कळत नाही महाराज. जिथं हिंदी कळती तिथंच इम्प्रेशन मारायचं, जिथं हिंदी कळत नाही तिथं इम्प्रेशन मारायचं नाही. मी एका गावात काल्याच्या कीर्तनाला हिंदीतून अभंग घेतला होता. चुरा चुरा कर माखन खाया, आणि जेवायला केली होती बुंदी. कीर्तन झाल्यावर पंगत बसली बायाची. एक बाई जेवता जेवता म्हणती, माय त्या खडकवाडीच्या पोरानं कीर्तन नादर केलं ग. दुसरी म्हणली, अगं नादर केलं मात्र मधात ते हिंदी हिंदी काय म्हणू लागलं तेच कळलं नाही. तिसरी म्हणली, अगं काय करायलीस हिंदी हिंदी, हान बुंदीन चल घरला. आपल्या बायाला हिंदी कळत नाही आणि इंग्रजी कळत नाही. आमच्या गावातल्या 10 लुगड्यावाल्या बाया पंढरपूरला गेल्या. अंसाबाई, मथुराबाई, सुमित्राबाई अशा बाया पंढरपूरला गेल्या. तिथं आली बरमुडा घालून अमेरिकेची बाई. तिनं पंढरपूरचं मंदिर बघितलं आणि ती म्हणली, ओ वाव वंडरफुल. वंडरफुल म्हणजे सुंदर. पुन्हा ती म्हणली, ओ वाव वंडरफुल. आमच्या गावातली बाई म्हणली, ए भवानी वंडरफुल नाही पंढरपूर आहे. विठाला विठाला
धन का आवडत नाही महाराज, धन याच्या करता आवडत नाही, सोबत येत नाही ना महाराज. एका माणसाने 1 कोटी रुपयाचा बंगला बांधला, त्या बंगल्याच्या वास्तुशांतीला त्यानं मोह कीर्तन ठुलं. त्यातला आधीच म्हणलं जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणी जिल्ह्यात खडकवाडी गाव आगाव आहे तिथला मी. तू कयाला मोह तारीख घ्याला? ते म्हणला नाही नाही न्याचं आपल्याला माऊली महाराजालाच न्याचं. मी म्हणलं मग नी. तिथं गेल्यावर मी अभंग घेतला. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोशे. मला काय काय बोलायचं ते मी बोललो, पण कीर्तन झाल्या माणूस म्हणला महाराज चला आमचं घर पाहाला. मी म्हणलं मी पाहिलं तुमचं घर पत्रिकेवर. नाही 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 तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, आमचं जरासं बरं होईल. मी म्हणलं माझ्या पायानं काय याचं बरं होणार, आणखीन मलाच राहिला घर नाही. पण चला म्हणलं एखाद्याची इच्छा असती. गेलो मधात, घरात गेल्या त्यानं बुका लावा पाकिट द्यावं का नाही. ते म्हणला महाराज घर कस काय? मी म्हणलं छान आहे राव, आता तरी बुका लावा. त्यानं वरच्या मधल्यात नेलं. महाराज घर कस काय? मी म्हणलं सुंदर आहे, आता तरी बुका लावा. 3ऱ्या मधल्यात नेलं. महाराज घर कस काय? मी म्हणलं अगदी 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 उत्तम, उत्तम, छान, सुंदर हे सगळे अर्थ एकच ना. 5व्या बारीस मला म्हणला महाराज घर कस काय? मी म्हणलं मामा बुका लावा गड्या आता, मग सांगतो तुमचं घर कस काय. त्यानं बुका लावला, पाकिट गिकीट माझ्या हातात दिलं. 6व्या बारीस मला म्हणला महाराज घर कस काय? मी म्हणलं घरात 2 चुका आहेत. मिस्त्रीचे हात कापीन म्हणला घरात चुका असल्यावर. मी म्हणलं तुमचे कापले तरी आता दुरुस्त होत नाही ना. काय चूक आहे म्हणला. मी म्हणलं पहिली चूक घर पडणार आहे. कसं पडन महाराज, मी परसभर पाया खाणलाय. मी म्हणलं 5 परस खांदा, मग आता घर पडणार आहे. कसं पडन? मी म्हणलं किलारी सारखं भूकंप झाल्यावर हावराव म्हणला. दुसरी चूक. मी म्हणलं दुसरी चूक घर जर नाही पडत तर तुम्हाला बाहेर काढावं लागून. कोण काढीन बाहेर? मी म्हणलं तुमचेच पोरं. काय ताकद आहे म्हणला पाट्याला बाहेर काढायची. मी म्हणलं मेल्या. काढा काढा म्हणती यासी झाला भुईभार, काढा काढा म्हणती काढा काढा म्हणती यासी झाला भुईभार. स्वजन सुगोत्र सारे करीती विचार, काढा काढा म्हणती त्यासे झाला भूमिभार. किंवा मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन तो जाना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. ओ महाराज, त्या माणसानं 15 लाख रुपयाची बाथरूम बांधली, त्याच्यामध्ये 2-2.5 लाख रुपयाचा झोपून आंघोळ करायचा टप होता. पण मी म्हणलं मामा तुम्ही 15 लाख रुपयाची बाथरूम बांधली, पण मेल्या याच्यात आंघोळ घालणार नाही. मेल्या बाथरूम नसती, 4 जण 4 चादरा धरतेत, मधात आंघोळ घालतेत. कायाची बाथरूम आणि कायाचं काय उपयोग आहे का त्या बंगल्याचा? काही एवढंच नाही, घरातल्या सुनात इतक्या बैमान असत्यात. एक म्हातारं मेलन, मी त्याच्या मौतीला गेलो, म्हाताऱ्याचं मड घराच्या बाहेर काढेन, सून बसायला पाठ सुद्धा देईन. सून म्हणाली माय पाठ नेतात का काय माव, बाब्या त्याच्यावर बसून जेवत आहे. आणि बंगला कोण बांधला होता? इतके बैमान असतात पाठीमागचे लोक. म्हणून या परभणी जिल्ह्यामध्ये किती जरी संसार केला तरी संसार माणसाच्या बरोबर येत नाही, असं एका महात्म्याला कळालं आणि आयुष्यभर परमार्थ केला. पुन्हा घरी गेले नाहीत. त्या महात्म्याचं नाव आहे मारोतराव महाराज दस्तापूरकर. त्या महात्म्याचं नाव आहे महाराज मोतीराम महाराज फळेकर. त्या महात्म्याचं नाव आहे रंगनाथ गुरुजी परभणीकर. अरे आज तुम्ही कोण्याही घरी जा, तुम्हाला मोठ्या महाराजाचा फोटो दिसेल.
तुम्हाला मोतीराम महाराजाचा फोटो दिसेल. काय कारण आहे हो? मला सांगा, मोठ्या महाराजाबरोबरचे म्हातारे काय कमी मेले का? बरेच म्हातारे जाळले फुकले. आपलं जाळलं आणि फुकलं एकच असतं. कोणत्याचा फोटो लावायला यायचाच काय महाराज? कारण यांनी जीवनामध्ये परमार्थ केला. परमार्थ एक असं धन आहे महाराज. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. परमार्थ या शब्दाचा अर्थ परम अधिक अर्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजेच परमार्थ करणे. ज्या धनाचा वाटा कधी भाऊ मागत नाही, ज्या धनाची कधी चोरी होत नाही, ज्या धनाला कधी सरकार ताब्यात घेत नाही, ज्या धनाला कधी आग लागत नाही, आणि जे धन आपण मेलो तरी आपली संगत सोडत नाही, त्याला म्हणायचं परमार्थ हे माधन. किंवा जोडिले हे नसरे धन अविनाशन बधन अमृत मूर्ती मधुसूदन समचरण देखुजला. हे नसरे धन अमूर्त मूर्ती मधुसूदन. महाराज जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखील. या धनाची जोड महाराज या महात्म्याने केली. अहो एवढंच नाही, यांच्याकरता देव वेडा झाला महाराज. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ नावाची नगरी त्यानं सोडून दिली आणि भक्ताच्या घरी येऊन राहिला. काय हो आमच्या भक्ताच्या घरी खायला? दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या. बसायला काय सोफा सेट? सोफा सेट नाही महाराज, मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा. पण एक वाक्य तुम्हाला सांगतो, आमच्या भक्ताच्या घरी खायला नसू द्या, आमच्या भक्ताच्या घरी राहायला नसू द्या, पण आमच्या भक्ताच्या घरी एक आहे सदा झमझमती टाळ. सदा झमझमती टाळ झिलझिलती टाळ. सदा महाराज देव यांच्या करता बेडा. तुका म्हणे येथे भजन प्रमाण अन खाय थोरपण जाळावे ते. एवढा महिमा या भजनाचा मोठा आहे. मग तुकोबाराला एका साधकाने प्रश्न केला, महाराज तुम्ही सांगतात की देव भक्तावर प्रेम करतो, देव भक्ताच्या संगतीत राहतो. आम्हाला पण वाटतं देवानं आमच्या संगतीत राहावं, आम्हाला वाटतं देवानं आमच्यावर प्रेम करावं. मग करावं काय? आणि ज्या भक्तावर देव प्रेम करतो त्या भक्ताने नेमकं केलं सोडिला संसार. सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार
तयावरी फार. माया या शब्दाचा अर्थ प्रेम. या अभंगामध्ये माया ही वेदांतातली घ्यायची नाही. माया म्हणजे प्रेम. ज्या भक्तानं संसार सोडला त्याच्यावर देव प्रेम करतो असं तुकोबाराय सांगतात. पण असे भक्त होऊन गेलेत का महाराज? होऊन गेलेत ना. बाकीचं काय सांगावं. मोठ्या महाराजाच्या जीवनातलाच एक किस्सा सांगतो, नीट ऐका. मला काय मोठे महाराज कळत नाहीत. 94-95चा जन्म आहे, पण अधिकारी माणसाच्या मुखातून ऐकलेलं वाक्य. मोठे महाराज आमच्या गावामध्ये येत होते, खडकवाडीमध्ये. किसनबुवाच्या घरी त्याचं कधी आले की म्हणायचे मला किसनबुवाच्या घरी नेऊन गेला. एकदा मोठे महाराज आले. एका जुन्या माणसानं सांगितलेला किस्सा सांगतो. महाराज तिथं आले, बैठकीत बसले. किनोळ्याचा आमचा जनार्दन सरपंच नावाचा माणूस आहे. त्याचा महाराज माऊंद्याचा कार्यक्रम होता. त्याला असं कळालं की मारुतराव महाराज खडकवाडीमध्ये येणार आहेत म्हणून ते भेटण्याकरता महाराजाला आला. त्याला माऊंद्याची नियम घ्यायचा होता. त्यानं महाराजाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज उद्या माझ्या घरी तुम्ही कीर्तन करा. महाराज म्हणले, जमत नाही बाबा, उद्याच्याला मला 10 कीर्तन आहेत, कुठं तुझ्या इथं कीर्तन करत बसू. करतो ना मी, मला तेच धंदा आहे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे 4-5 दिवस थांब, तुझ्या घरी मी कीर्तन करतो. ते म्हणला, नाही नाही महाराज, तुम्ही केलं तर उद्याच केलं पाहिजे आपल्या घरी. महाराज म्हणले, उद्याच्याला माझ्याकडे वेळ नाही, तुला सांगितलं ना. ते महाराज गाडीपाशी गेला, डिक्कीतली एक सुटकेस काढली. सुटकेशीमध्ये लाख रुपयाचे बंडल होते. ती सुटकेस महाराजाच्या पुढं टाकली आणि सांगितलं, महाराज ही सुटकेस तुम्हाला दक्षिणा म्हणून देण्याकरता आणली. ही सुटकेस काय भुसकटानं भरलेली नाही, लाख रुपयाचे बंडल याच्यामध्ये. महाराज म्हणले, आतापर्यंत मी परमार्थ पैशा करता केला नाही आणि इथून पुढं परमार्थ मी पैशा करता करणार नाही आणि इथून पुढं तर तुझ्या इथं कीर्तन करणारच नाही म्हणले. चल उठ. त्या श्रीमंत माणसाला राग आला आणि त्यानं सांगितलं, महाराज एका कीर्तनाकरता तुम्हाला सुटकेस भरून पैसे देणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. महाराजानं सांगितलं, एका कीर्तनाकरता सुटकेस भरून पैशाला लाट मारणारा महाराज तर तुला भारतात सापडणार नाही. सोडीला संसार सोडीला संसार कथा आहेत महाराज पुराणामध्ये. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणेन पहावे पुराणी विचारोनी. महाभारतात महाराज एक प्रसंग आहे. द्वापार युगामध्ये एक बाई अशी होऊन गेली महाराज हस्तिनापुरामध्ये. त्या बाईचं नाव आहे द्रौपदी. काय त्या द्रौपदीनं प्रेम केलं महाराज देवावर. द्रौपदीची निस्ती आठवण जरी आली तरी देव महाराज ढसा रडत होता. एवढं द्रौपदीनं प्रेम केलं महाराज. मला वाटतंय आज सुद्धा देव येतो पण बोलवणारा द्रौपदी सारखा लागत असतो. कोण कहते हैं भगवान आते नहीं, माँ द्रौपदी जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, संत नामदेव के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अरे कोण म्हणतंय देव येत नाही? देव आज सुद्धा येतो पण त्याला बोलवणारा द्रौपदी सारखा लागत असतो. हो, द्रौपदी एवढं भजन करायची महाराज. गोविंदा गोपाला
मुरली मनोहर नंद लाला, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, श्री बाके बिहारी नंद लाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है. ऐका, सुंदरसं भजन करायची द्रौपदी, सतत भजन. स्वयंपाक करायला जरी बसली तरी द्रौपदी नामस्मरण करायची. मला वाटतंय प्रत्येक बाईनं जर स्वयंपाक करत असताना नामस्मरण केलं तर किती बरं होईल. जोरात म्हणायला लाज वाटत असेल तर मनातली मनात म्हणायचं रामकृष्ण हरी, भाकर तव्यावर टाकायची, काय बिघडलं का. त्याचे फायदे एवढे, करणारणीला फायदा आणि खाणाऱ्याला सुद्धा फायदा. कारण त्या अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न न राहतात त्याचा प्रसाद बनत असतो. म्हणून उद्यापासून रामकृष्ण हरी म्हणीत म्हणीत स्वयंपाक करीत जात जा. पूर्वीच्या काळातली संस्कृतीची एवढी गोड होती. पूर्वीच्या काळातल्या बायका काटवटीत भाकरी करायच्या. आता काटवटी राहिल्यात का. काय काय बायानं काटवटी विकून साड्या घेतल्या. आणि ज्या ज्या बाईनं आता परातीत भाकर केली असं समजायचं नवऱ्याला आपल्या पायाची माती खाऊ घातल्याप्रमाणे. कस काय, पूर्वीच्या काळात लाकडी काटवट होती, काटवटीला कानं होते, बाई कानावर पाय ठेवायची मधात भाकर करायची. आता या परातीत भाकरी करतात, परातीला काना असतात का माय नाही. मग काय तुम्ही मधात पाय ठेवतान का. मग ह्या बायका काय करतात, परातीला दोन्हीकडून दोन पाय लावित्यात, अंगुठ्याचा मळ, पायाची माती. नवऱ्याला म्हणतात खाय तू माझ्या पायाची माती. संस्कृतीत नाही ना राहिली महाराज. काटवट गेली परात आली म्हणून त्या काटवटीला राग आला आणि त्या काटवटीनं परातीला एक लाच घातली आणि तीच परात तुमच्या पोराच्या वरातीत पालथी झाली. धातडांग धातडांग धातडांग. संस्कृतीत नाही राहिली महाराज. पूर्वीच्या काळातले म्हातारे अशी माणसं सांगतात, पूर्वीच्या काळातल्या बायका लाकडी बगव्यातलं कुकू लावित होत्या. आता लाकडी बगवी राहिलेत का. कुकावाल्यात नाही राहिल्या. त्या 4-2 जणी कुकावाल्या जर मेल्या तर आपल्याला कुकावाली पाहायला सुद्धा भेटायची नाही. आता गेला महाराज जमाना. कुंकावाल्या गेल्या आणि टिकल्यावाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सुवासिनी झाल्या. आता गेल्या महाराज. कुंकावाल्या गेल्या, टिकल्यावाल्या आल्या. पण टिकल्या जरा तुम्ही वरी फुकीत जा. हातानं सरकत नसन तर जेसीबीच्या मुंडक्यानं सरकवा. हे टिकल्यावाल्याला बोलल्यामुळं कुकावाल्या म्हाताऱ्या खुश होत्यात. पण ह्या कुकावाल्या कोणत्या धड नाहीत महाराज. ह्या कुकू लावित्यात मात्र कुकू कोरा ह्या हौदातलं पाणी घेतात. केलं ना म्हातारं उष्ट, तुम्ही भेंदाडात हात घाली जाता. एवढी वाईट अवस्था महाराज. हो. आणि दुसरी गोष्ट, सुवासिनी बाईने एकमेकीच्या कपाळाला कुंकू लावताना भेदभाव करायचा नाही. बाईला वरून कुंकू कधी टाकायचं नाही. वरून कुंकू फक्त 2दाच टाकते. अमावस्याच्या दिवशी बाई जर अमावस्या मागायला आली तर तिला वरून कुंकू टाकायचं 1. बाईला जर 4 दिवस अडचण असेल तर त्या कालावधीमध्ये वरून कुंकू टाकायचं 2. व्यतिरिक्त कालावधीमध्ये बाई कोण्या जातीची असो, कोण्या पंथाची असो, श्रीमंत असो का गरीब असो, तिच्या कपाळालाच कुंकू लावण्याची पद्धत आहे. नाही तर बायका लयच भेदभाव करतात. तो सक्रातीच्या दिवशी श्रीमंत घरची बाई आली की तिला मोठी साबण आणि गरीब घरची आली की तिला रुपयाची शॅम्पूची पुडी. लेकरं मरत असते ताशानं. महाभारतात एका बाईनं हातीहून कुंकू फेकलं होतं. त्या बाईचं नाव आहे गांधारी. तिचे 100 पोरं मेलते. महाभारत पहा. म्हणून भेदभाव करायचा नाही सुवासिनी बाईने एकमेकीचा. पूर्वीच्या काळातल्या बायका एकमेकीच्या भांगात शेंदूर भरायच्या, नावं घ्यायच्या. पूर्वीच्या काळातले नावं सुद्धा एवढे सुंदर होते. चुनचुन चुन्यात बसले मेन्यात, लवंगावटीत यलदोडे मुठीत, रावसाहेब बसले दाटीत, कशी जाऊ पान सुपारी वाटीत. इतकंच आहे पूर्वीच्या काळातले नाव. इतके सुंदर महाराज. औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त, रावसाहेब बसले मंदिरात मी देते तीर्थ. हे पूर्वीच्या काळातली नाव. सध्याच्या काळातले नावच इतके आगाव आहेत महाराज. सक्रातीच्या दिवशी मी आमच्या गावातल्या बाईचं नाव ऐकलं. माया देखत बायका घेत नाहीत, त्याला माहिती हे कीर्तनात झटकीत आहे म्हणून. पण म्या बी चोरून ऐकलं. त्या बाईनं नावच इतकं भारी घेतलं. ती म्हणली बकिटात बकीट स्टीलचं बकीट, बकिटात बकीट स्टीलचं बकीट. मुकुंदरावाचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. आणि तिचा मुकुंद एड्या बाबळात पडलेला आणि ती म्हणाली बकीटात बकीट. हे तरी भारी आहे महाराज. आमच्या गावातल्या एका पोरीनं तर असं नाव घेतलं. ती म्हणली लिंबाच्या शेंड्याला लागली वरून मिरची.
लिंबाच्या शेंड्याला लागली वरून मिरची, तू माझा परशान मी तुझी. आरची सांगायच्या आधी तुम्हाला एवढा शाट बसला आहे. आरचीनन परशान अख्खं जग येडं केलं महाराज, अख्खं जग. आमच्या गावातलं एक पोरग सैराट पिक्चर बघून आलं आणि हिरीतच उडी हाणली. त्याला वाटलं खाली असं आरची, पण खाली नव्हती आरची, खाली होती फरची. धडकलं गेलं. आणि दुष्काळात लोकांना सैराट पिक्चरला महाराज 2.5 कोटी दिले, 2.5 कोटी. हो, आणि महाराज लोकांना दक्षिणा द्यायची म्हणली की म्हातारी मरत. हे लोकांचा स्वभाव आहे महाराज. ज्ञानोबा सांगतात, नाही ते जाताना देतात बरोबर, म्हणायचं काम नाही. विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू कडू. विषय तो गोडू जीवासी झाला. लोकांना सचिन तेंडुलकर विशेष वाटतो का? 10वी नापास झालेला सचिन तेंडुलकर क्रिकेटचा मास्टर झाला म्हणून. पण लोकांच्या हे लक्षात येत नाही, कधीच शाळेत न गेलेले शिवाजी महाराज छत्रपती झाले. कोणाच्या लक्षात येतं का? नाही येत महाराज. एक जण म्हणला, तुम्ही प्रत्येक कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतात, शिवाजी राजा काय देव होता का? मी म्हणला, आमचा राजा देव नव्हता, पण आमचा राजा देव नव्हता, पण आज देवळात देव जर कोणामुळे असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. म्हणून भक्ती जीवनामध्ये असावी, द्रौपदी सारखी असावी. भक्ती जीवनामध्ये असावी, ज्ञानोबा सारखी असावी, तुकोबा सारखी असावी. त्यावेळेस देव आपल्या संगतीत राहतो. पण माणसं इतके गुलाबी झालेत, आज देवावर लोकांचा विश्वासच नाही न राहिला महाराज. एका गावात 3.5 कोटीचं मंदिर बांधलं, पण कोणता देव बसवावं हेच कळलं नाही गेलं. काही जण म्हणले बसला तर कृष्णाच बसन, काही जण म्हणले बसला तर रामच बसन, काही जण तिकून आंबाबाई वाले आले म्हणले बसली तर आंबाबाईच बसन, काही जण म्हणले आंबाबाई बसली तर एका गोट्यात खालीच पाडतो, बसला तर पांडुरंगच बसन. असं करता करता 6 महिने मंदिरात पडित राहिलं. 6 महिन्यानं मायासारखा महाराज तिथं गेला आणि लोक म्हणले, महाराज कोणता देव बसवा अगोदर सांगा, अशा देवाचं नाव सांगा की सगळे लोक एकत्रित आले पाहिजे. महाराज म्हणले, तुम्ही असं करा, हे मंदिर पाडून टाका आणि इथं धाबा टाका. साऱ्या अवलादी इथं प्याला येत्यात. इतकी वाईट अवस्था महाराज परमार्थात सुद्धा. हो, एवढंच नाही महाराज, आता हे तुम्हाला चांगले माणसं भेटलेत, कालिदास महाराज, कृष्णा महाराज, रोहिदास महाराज, नाही तर परमार्थात लई इचक्याचा बाजार झालाय महाराज. आमच्या गावातला एक भजन्या मी मुंबईला नेला. रस्त्यानं चालताना त्याचा असा पाय भरला, पाय. त्यानं बैठकीत गेल्या श्रीमंत माणसाच्या गालीच्याला पुसला. मी आलो, इथं पुशीत असतेत का? ते म्हणला, संताचं प्रमाण आहे पुसावेची. ते बाकीच्या याला कळालं नाही, आपल्यातच राहू द्या. कोणतं प्रमाण कुठं वापरीत असतेत का? आणि एक वाक्य सांगू रोहिदास महाराज, कीर्तनाला, तुम्ही कीर्तनकार नाहीत म्हणून बरे, कीर्तनाला गेल्याच्या नंतर कोणी भेटावा, पण आपल्या वर्गमित्र कधीच भेटू नये. कालिदास महाराज, लहानपणचा वर्गातला मित्र जर भेटला ना कीर्तनाच्या गावात, कधी चव घालीन काय सांगताच येत नाही. पाठीमागच्या महिन्यामध्ये भोकर फाट्याला मग कीर्तन होतं आणि मला माहीतच नाही, माझ्या वर्गातली पोरगी त्या गावात दिलती. आणि मी कीर्तनात म्हणालो, खोटं कधी बोलू नये, खोटं बोलणं पाप असतंय, स्वरी कधी करू नये, स्वरी करणं सुद्धा पाप असतंय. ती पोरगी कीर्तनात उठली म्हणली, माझ्या दप्तरातला कंपास कोणाच वरला होता? केलता कार्यक्रम म्हणून बसतो शांत. म्हणून विश्वास असला पाहिजे. ऐका महाराज, आज लोक संसारात का परेशान आहेत? आज बायकोचा नवऱ्या विश्वास नाही, नवऱ्याचा बायको. एक जणाची बायको नवऱ्यावर संशय घेत होती. माहेरातून नवऱ्याला फोन लावला, हॅलो कुठे आहेत तुम्ही? ते म्हणला, घरीच आहे मी. नाही, खरं सांगा तुम्ही कुठे आहेत? ते म्हणलं, या घरीच आहे ना मी. नाही, तुम्ही काय करा, घरातलं मिक्सर लावून दाखवा. तिनं घरातलं मिक्सर काढलं, बोर्डाला पिन लावली, मिक्सर सुरू केलं. खर्र, ते मिक्सरचा आवाज बायकोला फोनमधून तिकडं ऐकू गेला. तेव्हा बायको शांत बसली. म्हणजे मिक्सरवर विश्वास आहे, माता नवऱ्या विश्वास. दुसऱ्या दिवशी फोन केला, कुठे आहेत? घरीच आहे. लावा मिक्सर, लावलं मिक्सर. तिसऱ्या दिवशी फोन केला, कुठे आहेत? घरीच आहे. लावा मिक्सर, लावलं मिक्सर. चौथ्या दिवशी बायकोला विश्वास आला. बायको म्हणली, बाई काय प्रामाणिक नवरा आहे आपला, आपण जरी घर सोडून गेलं तरी नवरा मात्र बिलकुल जात नाही. 5व्या दिवशी फोनच नाही करायचं म्हणली, न फोन करताच भेटायला जायचं. बायको न फोन करताच भेटायला आली तर बायकोच हापकली, हेच घरी नव्हतं. तिनं पोराला विचारलं, पप्प्या तुझा पप्पा कुठे गेला? पप्प्या म्हणला, मम्मी 4 दिवस झालं पप्पा मिक्सर घेऊन गायब आहे. आणखीन परत आला. हे तुमचा आमचा संसार महाराज. बायकायचं असं आहे, चांगलं काम नवऱ्यानं केलं की अर्धी पदवी कोणाला?
बायकोला, मास्तराच्या बायकोला लोक काय म्हणतात? मास्तरीन. तिला आडवी रेक बी ओढता येत नाही तरी मास्तराची बायको. मी म्हणलं मॅडम 8 किती? म्हणली 88. डॉक्टराची बायको डॉक्टरीन. मी म्हणलं मॅडम ताप आल्यावर काय करा? म्हणली घंटाभर हवादात बसा. तरी डॉक्टराची बायको डॉक्टरीन. महाराजाची बायको महाराजी. म्हणा महाराजी. मी म्हणलं महाराजीन महाराजीन हरिपाठात अभंग किती आहेत? म्हणले असते 2-4 टोपले. तरी महाराजाची बायको. मग मी किती विचार केला, महाराजाची बायको महाराजीन, मास्तराची बायको मास्तरीन, डॉक्टराची बायको डॉक्टरीन, पिदाड्याच्या बायकोला पिदाडी कम म्हणत नाहीत, चोऱ्या करणाऱ्याच्या बायकोला चोट्टी कम म्हणत नाहीत. म्हणजे चांगलं काम केलं तरच अर्धी पदवी. पण एक काय महाराज, माणूस किती पेताड असू द्या त्याला बायको चांगलीच भेटत असते. पण ही पेताडेतले गेलेले असते. तो मला एक जण यष्टीत भेटलं. यष्टीत त्यानं मग धोतर बघितल्या मला म्हणला महाराज आहेत का काय? मी म्हणलं हो. बर बर बर. काय नाव आहे तुमचं? मी म्हणलं माऊली महाराज. बर बर बर. माऊली महाराजात काय कीर्तनात वेगळंच दिसतात राव. मी म्हणलं कीर्तनात वेगळं दिसला काय? लुगडं घालतो काय मी? नाही 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 ते पटकान गिटकान. मी म्हणलं पटका म्हण ना येड्या, गिटका काय म्हणालास? बरं बरं बरं. लग्न झालं का? मी म्हणलं नाही अजून. बरं बरं. लग्न नाही म्हणल्यावर काय बा लेकरं बाळ बी बरी असते ना. काय इकत आणली थोय मी कोणाची? पुन्हा म्हणला कोण्या गावाला जात आहे? मी म्हणलं इथं जवळच अमक्या गावाला. म्हणलं आपलंच गाव आहे. मी म्हणलं तिथवर सोबतेस का काय? मला वाटलं उतरून ह्या फाट्या नाही तर त्या फाट्या. आपलंच गाव आहे. म्हणला काय आमच्या गावात? मी म्हणलं कीर्तन. हो राव 2-3 दिवस झाले ती भनभन ऐकू लागली. सप्त्याला भनभन म्हणलं ते. मी म्हणलं तुम्ही येत नाहीत का कीर्तन? हा त्या तसल्या मोकार धंद्यात आपण पडत नाही. कीर्तन मोकार धंदा आहे का? सप्त्याला पट्टी दिली मोकळं झालं. म्हणलं सांगितलं कार्यकर्त्याला काय करायचं ते करा. शिरा करा, भात करा, कढी करा, दगड करा, माती करा. बाप्पा सांगितलं कार्यकर्त्याला. मी म्हणलं किती दिली तुम्ही पट्टी? 10,000 रुपये दिली म्हणला. म्हणलं बरं बाबा पेताड्यानं 10 दिली. बरं आहे म्हणजे? मी म्हणलं हान तू काय मला? अरे 10 दिली म्हणला 10. मी म्हणलं मग काय झालं? म्हणला मी 10,000 पट्टी दिली म्हणल्या मग हिस्सा आहे का नाही सप्त्यात? मी म्हणलं तू 10,000 पट्टी दिली म्हणल्या तू हिस्सा आहे. ते म्हणलं मग माझ्या हिस्साचं कीर्तन तू इथंच सांग. इथंच. इतके बेवडे गेलेले महाराज त्याला काकली आहेत का काय? आणि त्यात मायात नशिबाला अशी कुठून भेटतात काय माहीत. 2-4 दिवसापूर्वी खोकला येऊ लागला. 2-3 दवाखाने केले तरी खोकला राहीच ना. आमच्या गावातलं सकाळी एक पेताड भेटलं. मला म्हणलं माऊली महाराज लयच खोकला यालाय. मी म्हणलं हो दवाखान्यात जावा ना. मी म्हणलं अरे 2-3 दवाखाने केले तरी खोकला राहीच ना. ते म्हणलं दवाखान्यानं खोकला राही ना का? मी म्हणलं नाही. म्हणलं मायापाशी औषध आहे. मी म्हणलं काय औषध देतो यापाशी? अरे काय नाही म्हणला सकाळ संध्याकाळ 2-2 टोपण. म्हणजे आमची ज्ञानेश्वरी गेली, गाथा गेला आणि ते 2 टोपणात आमचा बाप झाला. पण मी त्याला हळूच करून म्हणलं होय आणि देशीनं खोकला जाईन का? ते म्हणलं खोकला जात नाही. अख्खं वावर गेलं मग सर घर गेलं म्हणला तुमचा खोकला जात नाही घ्या 2 टोपण. मी म्हणलं तू इथं भेटलास ते भेटलास वरी तरी भेटू. काय पेताडे बोलतेत महाराज का आखली आहेत का काय? 2 पेताडे असे रस्त्यानं चालले. रस्त्याच्या कडीला एक मसड चोरू लागली. मसड एक पेताड पळत गेलं आणि म्हशीव जाऊन बसलं. त्याला दुसरा म्हणताय उतार खाले उतार तुला पोलीस पकडिते. म्हशीव पोलीस पकडीत असते. त्याला वरला म्हणताय कामन पकडिते. त्याला खाल्लं म्हणते तू हेल्मेट कुठं घातलंस? हेल्मेट म्हशीव हेल्मेट घालत असते तो. त्याला वरलं म्हणते तू मूर्खस का काय रे? हेल्मेट 2 व्हीलरला असतं ही 4 व्हीलर आहे म्हणला. आणि व्यसनमुक्तीचा संदेश महाराज साधू संतांनी सुद्धा केलेला आहे. दारू गांजा मत पिया, दारू गांजा मत पिया, अक्कल गुम हो जाती है. अपने कमर का अपने सर का कान खोज कर मुँह में मटिया है. दारू गांजा पिया मत पियो यार, अपने कमर का
सांगितलंय कोण? कबीरदास महाराजांना. आम्ही ही लोकाला सांगतो, मात्र लोक ऐकत नाहीत. आणि प्रत्येक कीर्तनकारांना कीर्तनामध्ये व्यसनमुक्तीवर बोलणं काळाची गरज आहे महाराज. सध्याच्या काळात तरुण पिढी तर एवढी बिघडी महाराज, एवढी बिघडी. आणि माफी मागून बोलतो, तरुण पिढी जर कोणामुळं बिघडी असेल तर त्याला कारणीभूत त्याचे मायबाप आहेत. कस काय? ऐका. आमच्या गावातलं एक पोरग 10 गुटक्याच्या पुढे एकदाच खात होतं. त्याला म्हणलं, मूर्खा नालाय का गुटखा खातोस? ते म्हणला, जाय बापाला भेट नाहीत आमच्या, तुला कोण भ्याले? लगेच त्याचा बाप पुढून आला आणि गुटक्याची पुडी अशी मागं धरली. मी म्हणलं, आताच म्हणलास ना बापाला भेट नाही, खाय ना गुटखा, खाय ना. ते म्हणला, महाराज मी बापाला बिलकुल भेट नाही. मग बाप इतका नालाय काय, गुटक्याची पुडी दिसली, अर्धा गुटका बाप मागत आहे म्हणून लपून खालो महाराज. असा बाप असल्या लेकरं शिकते का महाराज? अरे बच्चे शिकाने से नहीं शिकते, बच्चे दिखाने से शिक जाते. तुम्ही चांगलं वागा, लेकरं चांगलं वागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही चांगल्या माणसाचा शोध घेऊ नका, तुम्ही चांगलं वागा, चांगली माणसं तुम्हाला शोधित येतील. म्हणून तरुणांनी परमार्थात आलं पाहिजे. काय काय तरुण म्हणतात, महाराज आम्ही म्हातारपणी परमार्थ करू. अरे तुला कोण सांगितले तू म्हातारपणापासून जगणार आहेस म्हणून? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून तरुणपणीच परमार्थ करावा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. काय जीवनाचा भरोसा आहे महाराज? क्षणभंगुरे हे जाय न कळतान, घासगिळी सत्ता हाती नाही. एका गावात मी असत म्हणलं, ह्या गावातले माणसं सगळेच मरणार आहेत आणि मरणारच आहेत. काही माणसं रडू लागले महाराज आणि एक माणूस हसू लागला. मी म्हणलं, तुला काय झाला हसायला? हे मी या गावातला नाही. तू काय देवाचा आज आहेस का काय? येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. म्हणून तरुणांनी असं बघा, तारुण्य किती महत्वाचं आहे. ऐका, जवानी आहे तरुण, काळ पाहतोय वरून, काळ आल्यावर जायचंय सगळ्यालाच मरून, मेल्यावर रडतेन शेजारी वरून वरून, मात्र तुला टाकतील न पुरून. म्हणून घ्या परमार्थ करून, जाव धरून, पुन्हा मनुष्य जन्माला यायचे कशाला फिरून. अरे काही गेलं तरी भेटल, मात्र तरुणनी भेटणार नाही. म्हणून तरुण मुलं आहेत तरच या महाराष्ट्राची शान आहे. तरुण आहे जवान तरच या महाराष्ट्राची आहे शान. गाता भागवत ज्ञानेश्वरी या धर्म संस्कृतीवर ठेव भान, तरच उंच होईल या भारत देशाची मान. आणि उंच करायची असल मान तर महिला मंडळ तुम्ही शिकवा पोरायला पसायदान, नाही तर होईल म्हातारपणी ताना तान. काळ इतका विचित्र. पोराचं वय झालंय 8, पोराचं वय झालंय 8. पोरग वरातीत नाचते ताठ. त्याला शिकवा तुम्ही हायपाट, नाही तर लागन म्हातारपणी वाट. नसल लागून घ्यायची वाट तर त्याला दाखवा मोठ्या मंदिराच्या, मोठ्या महाराजाच्या मंदिराची वाट. तीर्थे घडतील 360. काळ इतका विचित्र झालाय. शेतकऱ्याला शेती साथ देणं म्हणून शेतकरी झाले नंगाट. 10वी 12वीचे पोरं पेव पेव झाले तंगाट. आणि आता पहिलीचं पोरग म्हणते झालं झिंग 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 झिंग. म्हणून चांगले संस्कार द्या महाराज. एक जणांना मला घरी चहा प्यायला नेलं, पोराला बोलून घेतलं, पाप्या इकडे. ते म्हणला काय? 9 किती? ते म्हणला 9 52. लगेच खिशातून बापानं 200 रुपये काढे. चाय म्हणला, गोळ्या खाय, बिस्किट खाय, आईस कर. पण मला आला ना राग. मी म्हणलं, पोरग चुकीचं उत्तर देते आणि तुम्ही त्याला 200 रुपये देतात, मोजकाडात द्यायला पाहिजे. ते म्हणला, पोरग तू आहे का मग? मी म्हणलं तूच. म्हणलं मग तू शांत बस. मी म्हणलं कस काय? महाराज म्हणलं आमच्या खोडी आम्हाला माहीत असतात. मी म्हणलं कस काय? ते अगोदर 9 35 म्हणत होतं, पैसे देऊ देऊ 52 वर आणलंय. जाते 200 आणखीन, मात्र पोरग 72 वर येणारच. इतकी वाईट अवस्था महाराज. म्हणून लेकरायला चांगले संस्कार द्या. शिक्षकांना एका पोराला उठिलं, उठ पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग. ते म्हणला बेंडूक. मास्तर म्हणला 1 बरोबर आला, आणखीन 4 सांग. ते म्हणला त्याची माय, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची बहीण. मास्तराला तर अटॅकच आला. म्हणून चांगले संस्कार द्या महाराज. एक पोरग 8 दिवस शाळेत गेलं नाही. मास्तर म्हणला पोरग 8 दिवस शाळेत का माल नाही म्हणून 9व्या दिवशी मास्तर घरी गेला. लेकरू असतं महाराज, गोट्या खेळू लागलं रस्त्याच्या कडीला. मास्तर घरी आलेला त्याच्या आजानं बघितल्या आणि आजा म्हणतोय, पप्प्या मास्तर घरी आलाय, लप 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 लप. पप्प्या म्हणला, बाबा तुम्हीच लपा. आजा म्हणला, मला लपाय सांगतोस? ते म्हणला, मी सांगितलंय मास्तराला, मग आजा मेलाय. 4 दिवस मी शाळेतच येणार नाही.
म्हणून चांगले संस्कार द्या. मला तर असं वाटतंय महाराज, मी तर इतका आगाव माणूस आहे, मला जर मायबापानं आळंदीला नसतं ना घातलं, मी आता कोणाचा कापूस याचला असता, याचाय लावलं नसतं, संध्याकाळी जाऊन याचावं लागला असता. कृष्णा, हे ज्ञानोबरायाचे उपकार आहेत आपल्या, माहिती आहे का. म्हणून मला कधी कधी असं म्हणा वाटतं कृष्णा, काय माहिती आहे का, ज्ञानोबरायाचा फोटो असा समोर ठेवावा, ज्ञानोबरायाच्या फोटोसमोर बसावं आणि ज्ञानोबरायाचं दर्शन करून ज्ञानोबरायाच्या फोटोकडे पाहून म्हणावं, काय माहिती आहे का, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे में भी तो लहर आज होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते हो, भंवर में ही रहते किनारा न मिलता. अरे नदीमध्ये राहून एखाद्या किनाऱ्याचा सहारा मिळू नये इतकी वाईट अवस्था आमची सुद्धा झाली असती. पण एकमेव जर उपकार कोणाचे असतील तर ज्ञानोबरायाचे आणि तुकोबरायाचे. म्हणून तुकोबरायाला प्रश्न केला, माया तयावरी फार, देव भक्तावर प्रेम करतो तुम्ही असं म्हणता, पण मान्य करायचं कशावरून. धावे चाले मागे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. देव भक्तावर संकट आल्याच्या नंतर पाठीमाग धावतो आणि त्या भक्तावरचं दुःख आपल्या अंगावर घेतो. सुख दुःख साहे अंगे. असं झालंय का महाराज? कित्येक कित्येक उदाहरण आहेत. तुकोबाराने का भंगात यादी दिली. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. कोण्या भक्ताचा
भक्ताचं काय काम केलं, कोण्या भक्ता करता कसा धावून आला, पूर्ण यादी दिली. म्हणून धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. बर महाराज, मग भक्त करतात काय? जाने घ्यावे नाम, घ्यावे नाम, हे, हे, जाने घ्यावे झाला. आता याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. भक्त भगवंताचं नामस्मरण करत असतात. मग तुकोबाराय सांगतात, देव चतुर निष्ठा चतुर नाही, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणे. पण भक्तावर कृपा करण्याकरता तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. विठोबा रखुमाई, सेवा मोठ्या महाराजाच्या चरणी, मोतीराम महाराजाच्या चरणी समर्पित करतो. या तारखेच्या संबंधानं कृष्णा महाराजांचा सुद्धा मला फोन आला होता. बबनरावांनी सुद्धा फोन केला आणि ते म्हणले, वा कोणती तारीख रिकामी ती द्या. मी म्हणलं 13 आहे आणि मला रिकामं बसा वाटत नाही महाराज, कधीच रिकामा आपल्याला. तुम्ही आपल्या घरी कधी ब्याचं, माऊली भारती रिकामा कधीच दिसणार नाही. मला जर तुम्ही नवरात्रात बोलवतो, नवरात्रात गाणे सुद्धा म्हणत असतो मी देवीची. एवढंच नाही, नवरात्रात एका कीर्तनात मी गाणं म्हणलं होतं देवीचं. कोणतं माहिती आहे रविदास महाराज? नटून थटून बसली बांधावरी ग, नटून थटून बसली बांधावरी ग, आंबाची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. असं मी कीर्तनात म्हणलो, समोर बसलेल्या माणसाच्या अंगातच आलं ना. मी त्याची अशी कंबर धरली, मी म्हणलं काय म्हणता देवा? ते म्हणला भिड्या मोडत्या. कायचा देवन कायचं. हो, साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. साऊंड सिस्टीम वाल्याकडता जोरदार टाळ्या. सुंदर सुंदर, द्यावे तितके तुम्हाला धन्यवाद. मी साऊंड सिस्टीमवाल्याचं एवढं कमन वर्णन करतो माहिती आहे का? रात्री एका गावात मी साऊंड सिस्टीमवाल्याचं एवढं वर्णन केलं, जाताना त्यानं मला 2000 रुपयाची नोट दिली. आता हे किती देतात काय माहित, त्याला द्यावं लागते. हां, द्यावं लागते ना का? नाही, पण तुम्ही काहीच नका देऊ. ऑपरेटिंग सुंदर करा. सुंदरशी साऊंड सिस्टीम आहे महाराज, द्यावे तितके धन्यवाद. आज गुणीजन मंडळी बेस्ट, वाजविणार हे बेस्ट, म्हणून कीर्तन झालं बेस्ट. आता कीर्तन झाल्या घ्या तुम्ही चहाची टेस्ट आणि मग करा रेस्ट. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम
रेणकापूर लिमला